त्यांना देखील भावना ज्या आहेत त्या अनावर होताना आपल्याला पाहायला मिळते। डोळ्यात अश्रू तळाल्याचं चित्र जे आहे त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि संपूर्ण कुटुंबीय जे आहे ते खरं तर आता बीडच्या मोर्चाला रवाना होताना आपल्याला पाहायला मिळते। कुठेतरी भावूक झाल्याचं चित्र देखील या ठिकाणी पाहायला मिळते। पहा कुठला दोन ड्रायव्हर ह्या गाडीचे ड्रायव्हर कोण आहे कोण ते असावा तर असं गोटे जाऊ दे हाय असं भूमिका जी आहे ती या ग्रामस्थांची आणि सगळ्या लोकांची कुटुंबियांची आपल्याला मिळते। माझे सगळे भाऊ न्याय मिळवून देतील आम्हाला विश्वास आहे सगळ्यांवर। माझा एक भाऊ गेला, मला लाखो भाऊ नाही गमवायचे, माझे लाखो भाऊ तर मला विश्वास खूप विश्वास आहे न्याय मिळेल। कुटुंबीय आहेत पाहतो की बहीण जे आहे त्यांचे ते देखील भावनिक झालेले आहे आणि संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आता बीडच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळते। पण पाहतोय संपूर्ण कुटुंबीय एकाच गाडीतून जे आहे त्या ठिकाणी बीडच्या दिशेने रवाना होत आहेत आणि त्यांच्या भावना ज्या आहेत त्या कुठेतरी अनावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि एकंदरीतच आजच्या मोर्चामधून धनंजय देशमुख आणि त्यांचं कुटुंबीय जे आहे ते या मोर्चातून काय अपेक्षा व्यक्त करत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यांच्यासोबत निघालेले आहेत आणि 19 दिवस जवळपास या हत्येला झालेले आहेत। 3 प्रमुख आरोपी संपूर्ण कुटुंबीय जे आहेत या ठिकाणी आम्हाला सहन होत नाहीये, फक्त लवकरात लवकर नाही का शासनाने न्याय द्यावा एवढीच माझी विनंती करत आणि सगळ्यांनी आम्हाला आमच्या पाठीशी असावं। म्हणजे आमची थोडीशी हिंमत वाढेल। आम्ही खूप खचलो गेलोय, माझा देव माणूस भाऊ गेलेला आहे माहितीये का, तो सगळ्यांना नाही का आनंदी कसं जगायचं परिस्थितीतून तसा शिकवायचा, तो एक खूप आधार होता। असे त्याचे वाक्य देवासारखे होते, काय सांगू आता मला आठवत नाही। तो असं खूप जगायचं कसं परिस्थितीतून शिकवत होता असं, आणि त्याच्याशी असं झालंय तर लवकरात लवकर न्याय द्यावा। माझी शासनावर विश्वास आहे, सर्व भावांवर विश्वास आहे, मिळेल असं विश्वास त्याच्यामुळे तर सगळा समाज सोबत आहे, त्याच्यामुळे तर सगळं गाव सोबत आहे। एक आदर्श व्यक्तिमत्व होतं निस्वार्थीपणे राहणारं, त्याच्यामुळे तर सगळ्या भावना इथे आपण बघतो आता कुटुंबाने भावना ठीक आहे मी करतो, तू बघते तर मी करतो। मागणी जाऊ नका।